गणपती पंचायत संस्थांच्या गणपतीची प्रतिष्ठापना पारंपरिक पद्धतीने शाही थाटात करण्यात आली आहे। यंदा युवराज आदित्यराजे पटवर्धन यांच्या हस्ते श्रींची पूजा करून येथील उत्सवाला सुरुवात झाली आहे। राजवाड्यातील दरबार हॉलमध्ये पारंपरिक गणपती विराजमान करण्यात आला। फुलापानांची सुंदर आरास, विद्युत रोषणाई केलेल्या आसनावर प्रतिष्ठापना करण्यात आली। यावेळी विजयसिंह राजे पटवर्धन, राजलक्ष्मी राजे पटवर्धन, पौर्णिमा पटवर्धन, पंचायतन ट्रस्टचे व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर उपस्थित होते। गणपती पंचायत संस्थांतर्फे 5 दिवसांचा गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे। दरवर्षी उत्साहाचा शाही सोहळा असतो। आजपासून सरकारी संस्थानाच्या गणपती उत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे। पुढील 5 दिवस दरबार हॉल येथे वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन सुद्धा करण्यात आले। दररोज सायंकाळी 7 ते 9 या वेळेत दरबार हॉल येथे सांस्कृतिक आणि विविध गाण्यांचे कार्यक्रम सुद्धा होत आहेत। या कार्यक्रमांचा सर्व सांगलीकरांनी लाभ घ्यावा असं आवाहन श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन यांनी केले। 5व्या दिवशी म्हणजेच बुधवारी रथयात्रेने गणरायाला निरोप दिला जाणार आहे। सांगलीच्या दरबार हॉलसह मंदिराला विद्युत रोषणाई याचाही साज चढवण्यात आलाय। हा थाट पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी सांगलीच्या नागरिकांनी दरबार हॉल तसेच मंदिरात दिवसभर गर्दी केली होती।